टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेमधून वगळलं तर वेळ लागेल, परंतु सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार। योजनेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्यावर तोडगा काढू, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य। शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का? मध्य प्रदेशमधील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं जाहीर कार्यक्रमामध्ये हे वादग्रस्त विधान। तर इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवरती टीका करताना हे विधान केलं। अन्नसुरक्षा ही फाईल तपासण्या किंवा आकडेवारीसाठी नाही, प्रत्येक कारवाई ही आरोग्य सुरक्षित करण्यासाठीच। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचे हे ट्विट। संपूर्ण राज्यभरातील रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीचं ज्ञान अनिवार्य। 15 ऑगस्टपासून आरटीओकडून कारवाईला सुरुवात होईल। मराठी भाषेचा मुद्दा तापण्याची शक्यता। कारवाई संदर्भात प्रताप सरनाईक ठाम असल्याची देखील सूत्रांनी दिली माहिती। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा आज 17वा दिवस। विद्यार्थी आज विधानसभेवरती मोर्चा देखील काढणार। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। संभाजीनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या दोघांची प्रकृती खालावली, तर मनीष ब्रह्मभट्ट आणि राहुल पांडे रुग्णालयामध्ये दाखल। प्रकृती बिघडली त्यामुळे दोघांना घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं। अभिजित दिपके यांच्यावरही आंदोलकांचे गंभीर आरोप।